दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी इथं श्री मल्लिकार्जुन मंदिराचा कळसारोहण तसंच जगद्गुरू डॉक्टर चन्नसिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी तसंच डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अड्डपालखी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी इथं दिनांक 3 ते 13 जुलै दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना, श्री मल्लिकार्जुन मंदिर कळसारोहण, श्रीमद काशी आणि श्रीमद श्रीशैल जगद्गुरूंचा अड्डपालखी महोत्सव, सुवासिनींचं ओटी भरण, होम हवन, दीक्षा आयाचार, धर्मसभा आदींचा समावेश होता। दरम्यान गुरुवार दिनांक 13 जुलै रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिराचा कळसारोहण आणि जगद्गुरूंचा अड्डपालखी उत्सव अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला। श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चन्नसिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी आणि श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांचं गावात भव्य स्वागत करण्यात आलं। गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या स्वागतासाठी घालण्यात आल्या होत्या। तमाम गावकऱ्यांनी अत्यंत मनोभावे भक्तिभावाने त्यांचं स्वागत केलं। यावेळी श्री बृहन्मठ होडगेचे शठस्थल ब्रह्म तपरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामीजी, शठस्थल ब्रह्म रेणुक शिवाचार्य स्वामीजी मंद्रूप, डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी श्री बृहन्मठ होडगी, शठस्थल ब्रह्म गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी चिडगुप्पा, शठस्थल ब्रह्म श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागणसूर, शठस्थल ब्रह्म पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, शठस्थल ब्रह्म शंभू सोमनाथ शिवाचार्य स्वामीजी सुलतानपूर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, आमदार सीताराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, पालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदार उंबर्जे, जलसंपदा विभागाचे सचिव चन्नबीर बिराजदार, मुंबईचे आयकर आयुक्त मल्लीनाथ जेवरे, बसवराज शास्त्री हिरेमठ आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चन्नसिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी आणि श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अड्डपालखी उत्सव अत्यंत उत्साहात, चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। हजारो भक्तगण मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। शेकडो महिला भक्तगण डोक्यावर कलश घेऊन मोठ्या भक्तिभावानं यात सहभागी झाल्या होत्या। जगद्गुरूंचा अखंड जयघोष करून निघालेला अड्डपालखी उत्सव अत्यंत शिस्तीत पार पडला। भक्तांचा महासागरच या पालखी सोहळ्यास लोटल्याचा अनुभव या निमित्तानं येत होता। पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही सोहळ्यात उपस्थिती लावत सहभाग नोंदवला। दरम्यान या अड्डपालखी सोहळ्यानंतर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भक्तगणांची यास उपस्थिती होती। या प्रसंगी चन्नबीर बिराजदार मल्लीनाथ जेवरे यांचा जगद्गुरूंच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी या सोहळ्याबाबत मनापासून समाधान व्यक्त केलं। प्रत्येकानंच प्रामाणिकतेची, सत्याची कास धरली आणि कुटुंबात एकमेकांचा आदर तसंच समर्पणाची भावना ठेवल्यास निश्चितच सुख, शांती, समाधान प्राप्त होऊ शकतं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आजच्या सत्यार सहित बरोबर गडदर कोण ब्यारी पटकन नावाच्या संसारा ಎಲ್ಲಿ ಹತ್ತಿ ಮೌನ ಕಿರಿಕಿರಿ ಎಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಸ್ವಭಾವ ಇರ್ತವೆ. ಅದು ಎಂದು ಮಾಡಲಾರದೆ ಅತ್ತಿ ಮಾಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳುದು ಸದ್ಯ ನನದ ಅತ್ತಿ ಮಾವು ತಂದೆ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳುದು ಸತ್ಯಾರ ಸಹಿತ ಹಿಂಗೆಲ್ಲ ನಡೆದ್ರ ಆ ಮನೆಯೊಳಗೆಲ್ಲ ಲಕ್ಷ್ಮಿ ಸಂಸಾರ ಓಡಾಡ್ತದ. ದಾರಿ ಪಾರ್ವಳ ಕಲಿತಾವ, ಸಾರಿ ಕಲಿತಾರ. ಇದು ಸಹಿತ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಯಾವ ಹುಡುಗ ಸಾರಿ ಹೋಗ್ತಾನ, ಸಾರಿ ಹೋಗ್ತಾನ, ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾನ, ಸಂಗತಿ ಮನುಷ್ಯ ಯಾರ ಚಲೋ ಅದ. ಇದು ಸಹಿತ ಸಂಸಾರದಾಗ ನಿಮ್ಮ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಎಲ್ಲ ತಾಯಿ ತಂದೆ ಎಲ್ಲ ಚಂದಾಗಿ ನಡೆದ್ರ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಸಂಸಾರದಾಗ ಯಾರೂ ಕೊರತೆ ಬರೋದಿಲ್ಲ. राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव चंद्रबीर बिराजदार यांनीही हा अलौकिक सोहळा असल्याचं सांगत भक्तीचा महासागरच या निमित्त आल्याचा भास होत आहे अशा भावना व्यक्त केल्या. देवळाच्या कळसरोहण सोहळा आणि मल्लिकार्जुन देवळाच्या कळसरोहण सोहळ्याच्या निमित्तानं हा अत्यंत मोठा असं जनसागर महासागर भक्तांचा इथं जमा झाला. गैरवारी गावच नाही
तर आजूबाजूतील पंचक्रोशीतील संगरी, बोरामणी, धोत्री, रामपूर, कुंभारी, दोटी त्याच्यातल्या सर्व स्थळातील भक्तांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दरंगनहळ्ली गायचा कितीतरी पटीने इथे जमा झाले आणि गेल्या 10 दिवसापासून आपण प्रवचनाचा आणि याचा आनंद उपभोगत आहोत. दरम्यान आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगत या पवित्र अशा भारतभूमीत जन्म घेण्याचं भाग्य तुम्हा आम्हास मिळालं ही भाग्याची गोष्ट असल्याचं म्हटलं आणि हा सोहळा पाहून आपण पावन झालो अशा भावना व्यक्त केल्या. और वो भावना और यहाँ पर हिंदुस्तान की भूमि सूफी संतों की पावन भूमि है. तर ಅಂತ ಪವಿತ್ರ ಭೂಮಿದೆ ನಮ್ದು ನಿಮ್ದು ಜನ್ಮಾಗಿದೆ ನಾವು ಏಕೆ ಭಾಗ್ಯವಾಗಿದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಉತ್ಸವ ನೋಡುವ ಖರೋಖರೇನೆ ಇದು ನಮ್ಮ ಪಾವನ ಭೂಮಿ ಅದ. ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇವಸ್ಥಾನದ ಜಗದ್ಗುರು ಪಾಲ್ಕಿ ಅವೆಲ್ಲ ಅಗದಿ ತಾಯಂದ್ರ ಅಗದಿ ಕಳಸ ಪೂರ್ಣಿಸಿಂದ ಹೊಂಟಿ ದೃಶ್ಯ ನೋಡ್ರೆ ಖರೋಖರೇನೆ ಇವತ್ತು ನಾವು ಪಾವನ ಆಗಿರೋದಂಗೆ ಆಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಜಗದ್ಗುರು ಆಗಮನ, ವಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಆಗಮನ, ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ನೇತೆಗಳ ಆಗಮನ ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮ ಸಪ್ತಾಹ ಇವತ್ತಿನ ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಅಗದಿ सर्व रीतीने संपन्न आहे तर संपादन केला. या सोहळ्यास दरगनहळ्लीसह आजूबाजूच्या गावातील हजारो भक्तगणांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.